7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. नमस्कार. ओम साईराम. रोजच्या जीवनामध्ये ना खूप लोक जन्म घेतात हो, आणि बरीचशी लोक आपला हा जीवन प्रवास संपवून पुढची वाटचाल करतात. पण ह्या सगळ्या येण्या जाण्यामध्ये काही विशिष्ट लोक अशी असतात ना की जे तुम्हाला खूप शिकवून जातात, अगदी तुमचे आदर्श होऊन जातात. त्यांचं वागणं जणू काही तुमच्यासाठी ईश्वरी संदेशच असतो. त्यांच्याकडून खूप शिकावं असं तुम्हाला नेहमी वाटत असतं, आणि तशा लोकांमधल्या तुम्ही आहात माई, खूप खास. तुमचं नाव पुष्पा. अगदी फुलासारख्या तुम्ही आहात. प्रेमाचा, ममतेचा, आपुलकीचा सुगंध तुम्ही सगळ्या नात्यांमध्ये खूप सुंदर प्रकारे दरवळू दिला आहे, आणि तो दरवळतच राहील. तुमच्याविषयी बोलणं म्हणजे फार शब्दांची जुळण करावी लागते, कारण तुमचं वागणं, तुमची आमच्या आयुष्यावरची प्रतिमा फार वेगळी आहे. तुम्ही निव्वळ एक आदर्शच आहात. श्री साईनाथांचे अनुभव सतत तुमच्या मुखात असतात, आणि धोंडीराम बाबांचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत असतो, जणू एक तेजस्वी नंदादीप. खूप काही शिकवून जाता माई तुम्ही. माणुसकी, आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, आणि कसं सगळ्यांना सांभाळून घ्यायचं हे तुमच्याकडून आम्ही नेहमी शिकत असतो. ह्या वाढदिवसानिमित्त आम्ही सगळे मिळून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो. कोरोनामुळे जरी आपलं समक्ष भेटणं होणार नसेल तरीसुद्धा जुन्या पद्धतीने आम्ही तुम्हाला सगळेजणं पत्र पाठवणार आहोत, आणि त्या पत्रातून जसं जमेल, जितकं जमेल, तुमच्याविषयीची कृतज्ञता आम्ही मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. नक्कीच तुम्हाला पत्र आवडतील माई. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. माझ्या ताईला वाढदिवसाचा आशीर्वाद आईचा. पुष्पाताई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. साई चव्हाण बाबांचा आशीर्वाद, आमच्या सगळ्यांचा साईराम. पुष्पाताई हे खूप मोठ्या मनाचे आहेत. ते एखाद्या समुद्रासारखे आहेत. ते बहिणीचं प्रेम देतात, आत्याचं प्रेम देतात, व मुलीचं बी प्रेम देतात. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हे काय पत्र? बॉस, अगं मम्मी, तुझं पत्र आलंय, बघ बरं जरा. अरे बाप रे, एवढं मोठं पत्र. अगं मम्मी, वाच बरं जरा, कोणी कोणी पत्र पाठवलं ते. हे घे. पहिलं पत्र आलंय तुम्हाला तुमच्याच अंगणातून, म्हणजे तुमच्या माहेरातून. सागरगोट्या, लंगडीपळी, तिथून सुरू झालेला तुमचा प्रवास अगदी माप ओलांडण्यापर्यंत माहेर नावाची पाठराखण. हो, पहिलं पत्र आलंय अक्कांचं, आणि अक्कांच्या पत्रापासून सुरू झालेला हा सगळा व्यवहार माहेरच्या प्रत्येक माणसाला या सुंदर माळीत गुंफणार आहे. माई, अक्कांच्या पत्रापासून तुमच्या आठवणीही जाग्या होतील. अक्कांचं पत्र, माहेरचं पत्र. माई, तुझा मला खूप अभिमान आहे. तू सासर माहेरचे माणसं सगळ्यांना खूप भरभरून प्रेम दिलं, आनंद दिला. यापेक्षा मोठं काय. हॅपी बर्थडे. माझा आशीर्वाद आहे तुला. माई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही लोकांसाठी जे कार्य करतात ते नेहमी करत राहा. तुमच्या हातून ते कार्य नेहमी घडत राहो, आणि तुमचे आशीर्वाद आम्हाला मिळत राहो. परत तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माई, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझं आरोग्य आणि आयुष्य दीर्घ हो हीच माझी
देवाचरणी प्रार्थना. हॅपी बर्थडे. माई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आम्हाला नेहमी सपोर्ट करत आलात, मार्गदर्शन करत आलात, नेहमी असेच करत राहा. तुमचे आशीर्वाद नेहमी आमच्यावर असेच राहू द्या. माई उर्फ कमळाबाई, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझं नेहमी हसत राहो, तुझं आरोग्य नेहमी चांगलं राहो हीच बाबांच्या चरणी प्रार्थना. माई, तुझे 2 किस्से आहेत जे मला आता सांगायचे. पहिला किस्सा आहे तर तू आणि दाजी एकदा गावात गेल्यानंतर तू हरवली होतीस रात्रीची. त्यावेळेस पहिल्यांदा मी दाजींना टेन्शनमध्ये पाहिलं होतं. मी, नाना, दाजी तुला रात्री शोधायला. तो एक किस्सा. आणि दुसरा किस्सा आहे कार्याचा. त्याच्याच बायकोला तू सांगायची नाही तू त्याची बायको नाही म्हणून. ती त्याची पहिली बायको होती. हे 2 किस्से मला आठवले का अजूनही खूप हसू येतं. माई, तू अशीच राहा. अशीच तुझ्यावर बाबांचा खूप खूप आशीर्वाद आहे. तुझा आशीर्वाद आमच्यावर सदैव असाच राहू दे. आज आयुष्यात जे काही मी घडलो असेल, जे काही मिळवलं असेल त्यामध्ये तुझा फार मोठा वाटा आहे आणि नेहमीच राहणार आहे. माझ्या तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तुझं उत्तम आरोग्य राहो हीच बाबांच्या चरणी प्रार्थना. आणि शेवटचं वाक्य, मला माझ्या बहिणीचं लय भुस्सन आहे. आज माझ्या माईचा वाढदिवस आहे हे तर सर्वांना माहीतच आहे. आणि माईचा वाढदिवस नेहमी स्पेशलच असतो आणि आजही तो स्पेशलच असणार आहे. कारण माईच आमची स्पेशल आहे. आणि माईचं असं आहे की कुठलाही कार्यक्रम असो, लग्न असो, वाढदिवस असो, साखरपुडा असो, माईशिवाय कुठल्याही कार्यक्रमाला शोभा नाही. माई ही आम्हाला सर्वांना हवीच असते. आणि माईचा एक आम्हाला इतका मॉरल सपोर्ट असतो ना की तो आम्हाला पाहिजेच असतो. आणि माईचं एक आहे की कुठलाही क्षण असो, प्रेमाचा असो, रागवण्याचा असो, कुठलाही असो, ते इतकी छान समजून सांगते ना, तो तिचा मला खूप मोठा आधार वाटतो. प्रत्येक वेळेस तिचा जो फोन येतो आणि ती बोलते ना, तो दिवस मला इतका आनंदात जातो की आज माझी माई बोलली ना, मला खूप बरं वाटलं, खूप छान वाटलं. अशी माझी माई. अजून मी माईबद्दल काय सांगू, खूप खूप आहे पण मी एवढा वेळ घेत नाही कारण मी सगळ्यांना बोर पण करू शकत नाही. त्याच्यामुळे पुढच्या वाढदिवसाला मी अजून नक्की बोले. हॅपी बर्थडे माई. मी जेव्हापासून पुण्यात गेली आहे तेव्हापासून मला मावशीचा इतका मोठा आधार आहे. कधी पण विकेंड्स असो, काही असो, सोनू ये ना घरी, सोनू ये ना घरी. मी मम्मीला नेहमी म्हणत असते की पुण्यात मावशी आहे म्हणून मला असं आईची कमी भासत नाही. त्यामुळे मावशीशी बोललं की खरंच इतकं छान वाटतं आणि मावशी खरंच खूप सपोर्ट करतात प्रत्येक गोष्टीमध्ये आणि खूप छान वाटतं मला मावशींसोबत बोलल्यानंतर. हॅपी बर्थडे मावशी. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माई. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माई. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मावशी. स्टे हेल्दी, स्टे हॅपी, हॅव अ नाईस डे. पुष्पा, इकडे ये का बेटा, जरा पाय दाब माझे. आले. काका, मी टाकते, थांबा. काय झालं? खूप डोकं दुखते ग बाई, खूप डोकं दुखते. काका, औषध घेतलं का? नाही अजून घेतलं. थांब. देख लो इधर तो एक बार मैं हूं ना. हो घेते. किसका है ये तुमको इंतजार. पुष्पा, माझी बॅग भरली का? देख लो अहो, भरली ना, मी नेहमीच भरते. माई, हे काका ऐकतच नाही मला. सारखं मला डिवचत राहता, इकडे इथे येऊ नको, हे करू नको, ते करू नको. माझं डोकंच संतापून गेलंय. अरे अर्जुन, शांत राहा. तू इथेच अभ्यास कर. बरं माई. किसका है ये तुमको इंतजार में. तेजू, फोन ठेव आणि अभ्यास कर. इधर तो एक बार मैं हूं ना. तेजू, अभ्यास कर. मला नाही करायचा आहे अभ्यास, खूप डिफिकल्ट आहे. अरे, चल, मी हेल्प करते.
मी छोटीशी माय होती तुमच्यासाठी. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे माया आत्या. एन्जॉय युअर डे. हॅपी बर्थडे माई. तुम्हाला वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा. एन्जॉय युअर डे. आय होप की तुम्हाला आमची हे छोटासा प्रोग्राम आवडला आणि तुम्हाला थोडासा आम्ही हसवला. एन्जॉय करा. थँक्यू. आमची माई गुणाची माई, सगळ्यांना मदत करणारी, सगळ्यांच्या पुढे पुढे राहणारी आणि सगळ्यांनाच सांभाळून घेणारी आमची माई. आज तुझा वाढदिवस आणि आम्ही सगळे इतके खुश आहोत की आज आम्ही तुझी ॲक्टिंग करून आणि तू कशी सगळ्यांना मदत केली हे छोट्याशा याच्यात दाखवण्याचा प्रयत्न केला. माई, तुला उदंड आयुष्य लाभो आणि अशीच तू सर्वांना मदत करो. हॅपी बर्थडे माई. हॅलो माई आत्या, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही अशाच नेहमी हसत राहोत. तुम्ही माझ्यासाठी कधीच आत्या नाही आहात तर माझ्या एक चांगल्या मैत्रीण आहात. तुमच्याकडनं खूप काही गोष्टी शिकायला भेटल्या आहेत. मला तुमचा मनमोकळेपणा, तुमचा बोलका स्वभाव खूप आवडतो आणि मला तुमचं ड्रेसिंग सेन्स खूप आवडतं आणि सगळ्यात जास्त माझं फेवरेट आहे तर ते तुमचं साड्यांचं कलेक्शन. मला खूप आवडतं ते. त्या तुम्ही आणि मामा असेच आपल्या फॅमिलीतले एक एव्हरग्रीन कपल आहात. तुम्ही ते नेहमी तसेच राहा आणि माझ्याकडनं आणि माझ्या फॅमिलीकडनं तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बाबा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत आणि तुम्ही अशा नेहमी हसत राहोत. आणि अजून एक मायात्या, तुमचा बड्डे आहे तर मामांना जास्त खर्चात नका पाडू ह्यावेळेस. बाय. हॅलो पुष्पात्या, तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सदैव अशाच आमच्यासोबत राहत जा. सदैव तुम्ही आम्हाला हव्याशा वाटतात. तुमच्याकडनं आम्हाला खूप काही शिकायला मिळते, खूप काही पॉझिटिव्ह गोष्टी मिळतात. तुम्ही अशाच नेहमी राहत जा. हॅपी बर्थडे. 3 नोव्हेंबर हा माईचा जन्मदिवस. या जन्मदिवसाच्या दिवशी काहीतरी पत्र देऊन पाठवायचं असं सगळ्यांचं ठरलं. मग मी म्हटलं आता काय द्यावं बरं. तर माईची एक आठवण मला आठवली की माईला मुली फार आवडतात. सचिननंतर मला मुलगी व्हावी म्हणून माईने गणपतीला नवस केला आणि पूनमसारखी गोड मुलगी जन्माला आली. मग पण इतका माईचा नवस मोठा की त्यानंतर 3 लक्ष्मी आमच्या घरात आल्या. मग माईच्या हाताने असंच चांगलंच कार्य होत राहू म्हणून मी परमेश्वराजवळ प्रार्थना करते की ते माईला उदंड आयुष्य देऊ आणि माईला परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. या कहाणीची सुरुवात होते ब्लॅक अँड व्हाईट जमान्यापासून. ब्लॅक अँड व्हाईट नाही. या कहाणीची सुरुवात होते ईस्टमन कलरवर. ईस्टमन कलर नहीं सचिन, माय मॉम शी इज फुल ऑफ कलर्स. उनकी बर्थडे में बहुत सारा कलर्स होना चाहिए, तो फिर प्लीज उसे कलरफुल बनाओ. तो या कहाणीची सुरुवात होते कलरफुल व्हिडिओवरनं. लेट्स गो विथ कलर्स. माई म्हणजे मा आणि आई या दोघांचं कॉम्बिनेशन. ती इतकी प्रेमळ आहे जशी पार्वती, पण जर ती चिडली तर ती दुर्गा आणि तुम्ही महिषासूर. अशा विविधतेने नटलेली आमची माई. आमच्या घरातली राणी विक्टोरिया म्हणजे का, कारण की तिचं वागणं, तिचं बोलणं, तिचं राहणं, तिचं जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा एकदम एखाद्या राजश्री स्त्रीला शोभेल असा आहे. त्यामुळे आमच्या माईचा आज वाढदिवस. सांगण्यासारखं तिच्याबद्दल खूप काही आहे. एवढ्या 15-20 मिनिटाच्या व्हिडिओमध्येच काय तर एक 3 तासाच्या मूवीमध्ये पण मावणार नाही इतकं तिच्याबद्दल सांगण्यासारखं आहे. म्हणून आम्ही आज फक्त तिला वाढदिवसाचं विश करणार आणि जेव्हा ती भेटणार आम्हाला लवकरच दिवाळीनंतर, त्यानंतर आम्ही तिला बाकीचे सगळ्या प्रस्तावना सांगू आणि गमती सांगू. तर टुडे हम लोग विश कर रहे हैं मौसी को हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर मौसी, हैप्पी बर्थडे टू यू. आता पुढचं पत्र जे तुमच्या हातात पडणार आहे ना ते खूप खास आहे, कारण ते पत्र तुम्हाला तुमच्या घरातूनच तुमच्या हातात येणार आहे. म्हणजे तुमची मुलं, तुमचे जावई, तुमच्या सुना आणि ती नातवंड सगळे तुम्हाला तुमच्याविषयी काय वाटतं हे शब्दात आज सांगणार आहेत.
आसपास राहूनसुद्धा कधी काही खूप सांगायचं राहून जातं. आता ही सगळीच जणं म्हणजे घरातली सगळीच मंडळी तुम्हाला शब्दांमध्ये मांडून सांगणार आहेत की तुम्ही काय आहात. घरातलंच पत्र तुमच्यासाठी माई. आई. ऐकायला हा शब्द खूप छोटा वाटतो ना, पण या एका शब्दामध्ये पूर्ण विश्वच समावतं. आपल्यासाठी सर्व काही असतं. ते म्हणतात ना, आई ही आपली पहिली गुरु असते, तसंच काही. फुल जसे आपला सुगंध सगळीकडे दरवळत असतो, तसंच मम्मीच्या सानिध्यात प्रेम, माया, आपलेपणा हा सर्वत्र दरवळत असतो. मी मम्मीला लहानपणापासूनच कधीच खूप उदास किंवा नाराज बघितलं नाही. तिचा चेहरा नेहमी फ्रेश आणि प्रसन्न असतो. तुम्ही कितीही नाराज असले ना आणि टेन्शनमध्ये असले ना, मी म्हणेल एक फोन मम्मीला करा. बघा, तिच्याशी एकदा बोलताच मन इतकं प्रसन्न आणि पॉझिटिव्हिटीने भरून जातं ना, काय सांगू. आमची मम्मी खूप उत्साही आहे. मग तो कोणताही कार्यक्रम असो, ती इतकी मनापासून तयारी करते ना की बघायलाच नको. एखाद्या इव्हेंट मॅनेजरला सुद्धा ती मागे टाकेल इतकं तिचं कामात परफेक्शन असतं. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे माझी एंगेजमेंट होती आणि मला 2च दिवसाची सुट्टी मिळाली. मी टेन्शनमध्येच होती की कधी मी साडी घेणार, कधी मी ज्वेलरी घेणार आणि कधी मी बाकीची तयारी करणार. मम्मी म्हणे काहीच टेन्शन घेऊ नको, तू फक्त ये. मी आली तरी पण मला टेन्शन होतंच, काय कधी मी येणार. पण बघते तर काय, मम्मीने सगळी अरेंजमेंट करून ठेवली होती. अगदी माझी साडी, ज्वेलरी, सँडल, छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या मम्मीने खूप छान अरेंज करून ठेवल्या होत्या. मी आली, एंगेजमेंट केली आणि निघून गेली. तुम्हाला काय सांगू, मम्मीने इतकी सुंदर अरेंजमेंट केली होती ना, मी काय, आलेले सर्वच जण खूप खुश झाले. मम्मी कोणताही कार्यक्रम इतका मनापासून, इतकं जीवापासून करते ना की मग ते लग्न असो, बर्थडे असो, डोहाळी जेवण असो, एंगेजमेंट असो, काहीही आपल्याला अजिबात बघायलाच नको. अजून एक म्हणजे तिची श्रद्धा आणि इच्छाशक्ती ही इतकी प्रबल आहे ना. त्याचंच एक उदाहरण म्हणजे मला मम्मी नेहमी म्हणायची की तुला ना गणपतीच होणार, आणि ते पण चतुर्थीलाच. मी हसत हसत मम्मीला नेहमी म्हणत असत, मम्मी तू काय कम्प्युटर आहे का, जसं टाईप करशील तसंच होणार. पण काय सांगू, अगदी तसंच मला जो मुलगा झाला अवनीश, तो गणपतीतच झाला आणि तेही चतुर्थीलाच, तो पण अमृत मुहूर्तावर. अशी ही मम्मीची इच्छाशक्ती. मम्मीने त्यासोबत पप्पांनीही सर्वांसाठी खूप मनापासून केलं. सगळ्यांच्या आवडीनिवडी जपल्या, आमच्याच नव्हे तर सर्वांच्या. मला अजून एक गोष्ट शेअर करायची आहे, ती म्हणजे मम्मी खूपच उत्कृष्ट कुक आहे. मग ते व्हेज असो की नॉन व्हेज असो, ती इतकी सुंदर बनवते ना, एकदम अप्रतिम. एकदा आमच्याकडे माननीय डॉक्टर डी.वाय. पाटील आले होते. त्यांनी मम्मीच्या हातचं जेवण केलं, तिला भरभरून इतके आशीर्वाद दिले, काय सांगू. आणि पुढच्या वेळेस तर त्यांनी विमानात पाठवलं मम्मीची बिर्याणी न्यायला. अजून खूप काही आहे, जितकं सांगू तितकं कमीच. पण मी इथेच थांबते. मम्मी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझं आयुष्य असंच सुखाने, समृद्धीने व भरभराटीने जावं. अजून एक, यू आर द बेस्ट मॉम इन द होल वर्ल्ड. आय एम ब्लेस्ड टू हॅव यू. बाय. मम्मी, वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. मागच्या 10 वर्षात जे मी ऑब्झर्व केलं आहे तुम्हाला, तुम्ही फार निडर आहात. डॅशिंग इज द राईट वर्ड. कुठलंही काम असो, कुठलाही प्रॉब्लेम असो, कुठल्या ऑफिसमध्ये जाऊन कोणाला भेटायचं असो, तुम्ही अगदी निडर होऊन जाता आणि आपलं काम कंप्लीट करून येता. फॅमिली अँड फ्रेंड्समध्ये कोणाला काहीही प्रॉब्लेम असो, कोणाला काही मदत लागत असो, तुम्ही पहिले तिथे जाता आणि त्यांना मदत करता. लहान मुलांविषयी तुम्हाला खूप प्रेम आहे.
आणि त्यांच्या हितासाठी तुम्ही काहीही करू शकता. मला आठवतं अवनीश जेव्हा जस्ट बॉर्न होता 2 दिवस तो इन्क्युबेटरमध्ये होतो. इन्क्युबेटर रूममध्ये एक नर्स कायम असायची जी त्या सगळ्या बच्चूंची काळजी घ्यायची. पण तरीसुद्धा तुम्ही इन्क्युबेटरच्या त्या रूमच्या बाहेर खिडकीत बसून रात्रभर अवनीशकडे लक्ष द्यायचे. तुमच्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडचा मी खूप इन्स्पायर्ड आहे. कुठलाही प्रॉब्लेम असो, काहीही असो, तुम्ही अगदी एकदम पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने अप्रोच करता आणि हीच पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही सगळ्या आजूबाजूंना सगळ्यांना ती स्प्रेड करता. पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं जावं हीच माझी इच्छा. हॅपी बर्थडे आजी. मला आजीकडे जायला खूप 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 आनंद होतो. मला आजी खूप आवडते. आजी माझ्यासाठी माझं सगळं आवडीचं यमी यमी खायला बनवते, सगळं लाड करते आणि माझं मनातलं सगळं करते आणि माझं सगळं मनातलं आणते. आजी हे तुझ्यासाठी. वन्स अगेन हॅपी बर्थडे टू यू. साल भर में सबसे प्यारा होता है एक दिन. 100 दुआएं दे रहा दिल तुमको आज के दिन. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday, happy birthday, happy birthday. आजी तुझ्याप्रमाणे मी मोठी होऊन डॉक्टर बनणारे. माझ्याशी तुझे प्रॉमिस आहे. आय लव्ह यू, मिस यू टू. हॅपी बर्थडे. माझ्याकडून हे तुला गिफ्ट आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मम्मी. मी आता तुमचे जे काही गुण सांगणार आहे ते सगळ्यांनी कधी ना कधी त्यांच्या आयुष्यामध्ये अनुभवलेलेच असणार आहेत. जसं की हौशी, आध्यात्मिक, सुगरण, मनमिळाऊ, प्रेमळ, समजूतदार, धाडसी, व्यवहारी, कामसू, खवय्यी, कलात्मक दृष्टी असणारी, आनंदी, उत्साही, चोखंदळ, दानशूर, सुंदर, निश्चयी, प्रेरणादायी, मदतगार आणि बोलगेवडी. आता मला तुमच्याबद्दल बोलायचं आहे पण वेळ तर आपल्याकडे खूप कमी येतात. पण मी थोडीशी बोलणारच कारण मी तुमच्यासारखी बोलघेवडी आहे. आपले विचार, आवडीनिवडी इतक्या जुळतात की अगदी जेव्हा तुम्ही मला बघायला आला होता तेव्हाही आपण दोघींनी सेमच कलरची साडी घातली होती. अशाच गोष्ट असं एकदा नाही तर अनेकदा झालेलं आहे. जसं की आपण आता कुठे बाहेर फिरायला वगैरे जाणार असू आणि आपण आपापल्या रूममध्ये रेडी व्हायला जायचो आणि रेडी होऊन आल्यानंतर बघावं तर आपण सेमच कलरचे कपडे घातले असायचे. अशाच सेम गोष्टी खाण्यापिण्याच्या बाबतीत पण झाल्यात की मी ऑफिसमध्ये येताना विचार केला की आज आपण पावभाजी करू. घरी येऊन बघते तर काय तुम्ही ऑलरेडी पावभाजीचं सगळं सामान आणून ठेवलेलं असायचं आणि म्हणायचा आज मला पावभाजी खायची इच्छा झाली होती म्हणून मी पावभाजीचं सामान आणून घेतलं. मम्मी तुमच्याकडून शिकण्यासारखं खूप काही गोष्टी आहेत. मी जे काही गुण सांगितले मगाशचे त्यातले निम्मे जरी गुण मी आत्मसात करू शकले तुमचे तरी मी स्वतःला खूप भाग्यवान समजेन. तुम्ही नेहमी अशाच सुखी, समाधानी, आनंदी व निरोगी राहावी अशी ईश्वराच्याने प्रार्थना. आईसारखे दैवत साऱ्या जगात नाही असं आपण नेहमीच म्हणतो आणि ते खरंही आहे. देवाला सर्व ठिकाणी पोहोचणं शक्य नव्हतं म्हणून त्याने आई बनवली असं म्हटलं जातं. आपण आपल्या आईवर खूप प्रेम करतो पण सर्वात जास्त आपण तिलाच गृहीत धरतो. ती तिच्या कोणत्याच लेकरांना गृहीत धरत नसते. ती तिच्या सगळ्याच मुलांवर समान प्रेम व लाड करत असते. अशा माझ्या देवरूपी आईबद्दलच्या आठवणी सांगण्यापेक्षा मी सांगू इच्छितो की जे काही मी आज आहे ते माझ्या आईवडिलांनी दिलेल्या आधार आणि आशीर्वादामुळेच आहे. आईसाठीच्या माझ्या भावना मी केलेल्या शब्दरूपी कवितेत सादर करतो. आईसाठी काय लिहू, आईसाठी कसे लिहू, आईसाठी पुरतील एवढे
शब्द नाहीत कोठे. आईवरती लिहिण्या इतपत नाही माझे व्यक्तिमत्व मोठे. जीवन हे शेत, आई म्हणजे विहीर. जीवन ही नौका, तर आई म्हणजे तीर. जीवन ही शाळा, तर आई म्हणजे पाटी. जीवन हे कामच काम, तर आई म्हणजे सुट्टी. आई तू उन्हामधली सावली, आई तू पावसातील छत्री, आई तू थंडीतील शाल, आता यावीत दुःखे खुशाल. आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस. आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं थंडगार पाणी. जगी माऊलीसारखी कोण आहे, जिचे जन्माजन्मांतरीचे ऋण आहे. असे ऋण हे की जया व्याज नाही, ऋणाविन त्या जीवना साज नाही. जिने सोसला यातना कोटी कोटी, तुला जन्म लाभे तिच्या पुण्यपोटी. जिच्या यातनेचे जगी मूल नाही, तिच्यासारख्या लागवी बोल नाही. जिने लाविला लेकरांना लळाया, तिच्या देवी लेखी उन्हाळी झळाया. जिच्या पूजनाला जगी फूल नाही, आशा देवतेचे जगे नाव आई. आशा देवतेचे जगे नाव आई. लव यू मॉम. माई माऊलीची माया, अनमोल माया, ऊन सावली सुखाची, ममतेची छाया. माई माऊलीची माया, अनमोल माया, ऊन सावली सुखाची, ममतेची छाया. तुला आठवतो मनी साठवतो, दिसे आसवात ही तुम्हाला. हे आई तू भासे ठाई ठाई. हे आई तू भासे ठाई ठाई. आई मायेची लाडकी तुम्हाला, तूच आई हवी जन्मोजन्मी मला. झोपी गेले हे जग, झोप येईन बघ, गाना तू अंगाई. तुला आठवतो मनी साठवतो, दिसे आसवात ही तुम्हाला. ए आई तू भासे ठाई ठाई. ए आई तू भासे ठाई ठाई. आई सांग आई साद देतो, ओ सांग आई साद देतो. होतो हा आभास का, अवती भवती तूच माझ्या वाटतो विश्वास हा. माई माऊलीची माया, अनमोल माया, ऊन सावली सुखाची, ममतेची छाया. माई माऊलीची माया, अनमोल माया.
आता हे बघा, हे जे पत्र तुमच्या हातात आहे ना, त्याला एक वेगळाच सुगंध आहे प्रेमाचा. हे पत्र वाचता वाचता तुम्ही नक्कीच गुलाबी होणार. हे पत्र दुसरं तिसरं कोणाचं नाही, तर ज्यांच्या तुम्ही अर्धांगिनी आहात त्यांचं हे तुम्हाला पत्र. सखी, पती परमेश्वर, सखा या सगळ्या गोड नात्यांची रेशमी धाग्यातली गुंफण म्हणजेच साहेबांचं हे तुम्हाला आलेलं पत्र. खरं तर हा पत्राचा व्यवहार जरा नाजूकच आहे, गुपितच आहे, तरीसुद्धा साहेबांनी पाठवलेले हे पत्र वाचून तुम्हाला फार आनंद होईल, यात काही शंकाच नाही. पत्र तुमच्या पती परमेश्वराचं. हे जे ठिकाण तुम्ही बघताय ना, आमचे लग्न ठरून जवळजवळ 8 महिने झाले होते. मी कोपरगावहून आलो की सरळ या मंदिरात यायचो. 11 ते 11:30च्या दरम्यान पुष्पसुद्धा करून चालत चालत मंदिरात यायचे. मग आम्ही तासन तास या मंदिरात गप्पा मारत बसायचो. तेव्हा गर्दीही नसायची. मग तिने आणलेला डबा खायचो. डबा खाल्ल्यानंतर गारवामध्ये जाऊन आम्ही आईस्क्रीम खायचो. आईस्क्रीम नंतर शेजारीच विकास सर्कल थिएटर होते, एखादा चांगला पिक्चर बघायचो. संध्याकाळी तिला घरी सोडायचो आणि नंतरच्या गाडीने मी परत कोपरगावला जायचो. तर असं हे मंदिर की जिच्या पायरींवर आम्ही तासन तास गप्पा मारायचो, आमच्या भावी आयुष्याचं स्वप्न रंगायचं. तर भावी आयुष्याचं स्वप्न म्हणजे काय? आमचं भावी आयुष्याचं स्वप्न म्हणजे होतं की माथेरान, महाबळेश्वरला फिरायला जायचं. महिन्यातनं 3-4 पिक्चर बघायचे आणि आठवड्यातनं 2-3दा आईस्क्रीम खायचं. बस एवढीच माफी अपेक्षा होती. पण पुष्पा माझ्या आयुष्यात लक्ष्मीच्या पावलाने पुष्प उधळत आली. तिच्या येण्याने व बाबांच्या व थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने मला ही युनिफॉर्मची नोकरी लागली. नंतर आमच्या आयुष्यात पल्लवी, स्वप्नील, तेजस आले. सुख सुख म्हणतात ते हेच, ते भरभरून पुष्पा माझ्या आयुष्यात घेऊन आली. पुष्पाला आयुष्यात माणसे जोडायला खूप आवडतात. जसे आमच्या बरोबर राहणारे अरविंद व मनोज यांच्यावर तिने प्रेम केलं, तसंच अतुल, बंटी व शीतल यांच्यावरही खूप माया केली. जेवढं सासरवर प्रेम तेवढंच माहेरवर. दिवाळी असो किंवा कोणता मोठा सण असो, मी तिला नेहमी म्हणायचो, अगं तू प्रत्येकाच्या आवडीचं एवढं सगळं घ्यायला इतकी दमतेस, त्यापेक्षा प्रत्येकाला पैसे देऊन टाकत जा, एकच. पण ती म्हणायची नाही, आपण त्यांच्या आवडीचं घेऊन जाऊन त्यांना देण्यात जो आनंद, जे समाधान असतं ते पैशात नसतं. अशी ही आमची पुष्पा लहानांमध्ये लहान होऊन रमते, मोठ्यांमध्ये मोठ्यांसारखी वागते आणि अगदी वयस्कर लोकांमध्ये सुद्धा ती एवढी रमते. त्यामुळे सगळ्यांना ती हवीहवीशी वाटते. ती एखाद्या सणाला नसेल तर सगळ्यांना चुकल्यासारखं वाटतं. श्री साईबाबा व बाबाजी हे पुष्पाचे दैवत. त्यांच्यावरती बोलायला लागली की तिला दिवसही पुरत नाही. अगदी तल्लीन होऊन ती सगळं सांगते व ऐकणाराही अगदी भान हरपून जातो. तिला दिवस पूर्ण पुरत नाही. त्यामुळे 16 जूनचा कार्यक्रम कधीच चुकत नाही.
पुष्पाला फिरायची, खरेदी करायची, दागिन्यांची, कपड्यांची खूप आवड. तसंच तिला घर अगदी टापटीप लागते, जिथल्या वस्तू तिथेच लागतात. हो, पण असं नाही, त्यासाठी ती दमते पण तेवढीच, त्यासाठी मेहनत पण ती तेवढीच घेते. मी नोकरीनिमित्त नेहमी घराबाहेर असायचो, त्यामुळे मुलांची शाळा, शिक्षण, त्यांचा आजारपण, त्यांना काय हवंय नको याच्याबद्दल मला कधीच काळजी वाटली नाही. हे मला माहिती होतं पुष्पा तेवढी सक्षम आहे आणि ती सगळं सांभाळून घेईल. एवढंच नाही, ती मला सुद्धा सांभाळून घ्यायची. माझ्या डोळ्यासमोर अजूनही ती लग्नाआधीची लगबगीने मला देवळात भेटायला येणारी पुष्पाच आठवते. ही मधली 34 वर्ष तिच्या सहवासात कशी गेली कळालंच नाही. आता जावई आले, सुना आल्या, नातवंड सुद्धा आले. पुष्पाच्या सहवासात हे सुख सगळं भरभरून आलं. आता असं वाटतं बस अशीच शेवटपर्यंत आमची साथ असो, शेवटपर्यंत आम्ही एकमेकांना सुखाने समाधानाने साथ देऊ. आज पुष्पा तुझा वाढदिवस, त्याच्या निमित्ताने हॅपी बर्थडे. तुला आनंदी, समाधानी पण निरोगी आयुष्य लाभो. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला मी काय देऊ, बस मी तुला एवढंच म्हणू शकतो, तुम्हें और क्या दूं मैं दिल के सिवा, तुमको हमारी उम्र लग जाए, तुमको हमारी उम्र लग जाए. हॅपी बर्थडे पुष्पा, हॅपी बर्थडे. आता जे पत्र तुम्ही वाचणार आहात ना माई, ते पत्र नाही आहे, म्हणजे पत्रच आहे पण ती एक पावती आहे. जेव्हा मुलगी लग्न करून सासरी जाते आणि सासरी तिचं खूप नाव होतं, जणू तो माहेरच्या कुळाचा उद्धारच असतो. बरोबर, हे पत्र तुमच्या सासरचं पत्र आहे. सासरच्या सगळ्याच मंडळींनी तुमच्याविषयीचं कौतुक आणि तुमच्या प्रामाणिकपणाची जणू दिलेली पावतीच आहे. सासरचं पत्र वाचताना ऊर जरासा भरून येईल. सासरचं पत्र. पुष्पा, तुला वाढदिवसाचे खूप खूप आशीर्वाद. काय चाललंय? हाय पुष्पा, वाढदिवसाचे खूप खूप शुभ आशीर्वाद. तुझा पुढील आयुष्याची खूप भरभराट हो. जसं एखाद्या आपण म्हणतो की कुठल्याही पुरुषाच्या मागं स्त्री असते, तसं आवीने जे काय आयुष्यात कमवलं आहे त्याच्यात तुझा मोठा सिंहाचा वाटा आहे. दुसरी गोष्ट अशी की तू धोंडीराम बाबांची खूप आवडती भक्त आहे. धोंडीराम बाबांचा तुझ्यावर खूप जीव आहे आणि अजूनही ते तुझ्या मागं तसेच पूर्वी जसे होते तुझ्या मागं उभे, तसे बाबा तुझ्या मागं उभे. साईबाबा आणि धोंडीराम बाबा तुझ्या मागं सतत उभे आहेत. तुझं खूप खूप भलं हो ही सदिच्छा. पुष्पा, तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे. तुला आमच्या सगळ्यांकडनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम जियो हजारो साल के दिन हो 50,000. अशीच नेहमी आनंदी राहा आणि आमच्या भावालाही नेहमी आनंदी ठेव. थँक्स. दिवाळी 8 दिवसावर आली, अजून पुष्पा काकीचा पत्ता नाही. अरे उन्हाळा आता आला. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागून किती दिवस झाले, अजून काकीचा पत्ता नाही. अशी आमची लहान मंडळी
नेहमी काकींची आठवण काढत काढत दिवाळी असो, उन्हाळा असो किंवा एखादा सण असो, त्यांना काकी जवळच पाहिजे. कारण माहिती का, काकी आली ते गप्पा, त्यांच्याबरोबर खेळणं असंच तिचं चालू असायचं. अहो, लहान मुलांचं काय घेऊन बसला, मोठी मंडळी तशीच. पुष्पा आली की तिच्या भोवती गोल करून बसणार. कारण माहितीये, आमच्या पुष्पाला देवाधर्माची, बाबांची, साईबाबांची खूप आवड. आणि ती तासनतास साईबाबांबद्दल, बाबांबद्दल सांगत बसणार. आणि आमची मंडळी तिच्या भोवती गोल फिरून ऐकत बसणार. अशी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारी आमची पुष्पा. देवा, आमच्या पुष्पाला सुखी, समाधानी, आनंदी, आरोग्यदायी ठेव. हीच आज वाढदिवसाच्या निमित्ताने तुझ्या चरणी प्रार्थना. पुष्पा, तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. पुष्पा माझी लहान जाऊ असली तरी पण ती मला नेहमी लहान बहिणीसारखीच आहे. पुष्पाबद्दल सांगायचं झालं तर अनेक गोष्टी आहेत. त्या अनेक गोष्टी इतक्या आहेत की ते मला सांगायला पण कमी पडतील, एवढ्या गोष्टी पुष्पाबद्दल आहेत माझ्याकडे. एक अनुभवाची गोष्ट मी पुष्पाबद्दल सांगते. आम्ही जेव्हा कोपरगावला राहत होतो तेव्हा नेहमी आमच्याकडे धोंडीराम बाबा यायचे. एके दिवशी धोंडीराम बाबा आले आणि पुष्पाने दार उघडलं. दार उघडल्यावर बाबांनी तिच्या हातात फुले आणि त्याच्यात 4 आण्याचं नाणं तिला दिलं आणि तिला सांगितलं, बाई, हे नाणं सांभाळून ठेव, असं बाबाजींनी तिला सांगितलं. ती बाबाजींना म्हणाली, हो बाबा. आणि मग एके दिवशी काय झालं, फुटाण्यावालीचा आवाज आला. फुटाण्यावाली आली आणि तिला ते फुटाणे खावेसे वाटले म्हणून तिने फुटाणे घेतले आणि ते 4 आणे तिच्याकडनं न कळत ते दिले गेले. आणि मग नंतर तिच्या लक्षात ही गोष्ट आली, अरे आपल्याला ते बाबाजींनी दिलेले 4 आणे आपल्याकडनं दिले गेले. म्हणून तिने ते बाबाजींना ती हकीकत सांगितली, बाबाजी, मला ते फुटाणे खावेसे वाटले आणि चुकून माझ्याकडनं ते 4 आणे त्या फुटाण्यावालीला दिले गेले. बाबाजी तिच्या या सत्यतेवर प्रसन्न झाले व तिला आशीर्वाद दिले की या सत्यतेचा नेहमी तुला फायदा होत राहील. अशा माझ्या या पुष्पाला माझेही खूप खूप आशीर्वाद आणि वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. हॅपी बर्थडे पुष्पा. हॅपी बर्थडे पुष्पा. तुझ्या पुष्पा नावातच फुलाचा सुगंध आहे. तुझं समाधानी चेहरा, दुसऱ्याविषयी प्रेम, प्रत्येकाच्या सुखदुःखात तुझं सहयोग, त्याच्यानंतर सर्व कुटुंबीय, तुमचे चव्हाण कुटुंबीय, दादा, भारती बहिणी, अवी, सर्वांचं दुसऱ्याविषयी ठेवणारं प्रेम, समाधान, उपयोगी पडणं सुखदुःखात. आणि तुला खूप शुभेच्छा. एकदा आम्ही कोपरगावला चाललो होतो, अलकाताई, मी, पुष्पा. तर तिने याचे साईबाबांविषयी सांगायला सुरुवात केली. तर ती एवढी गुंग झाली, आम्ही पण खूप गुंग झालो त्याच्यात. तर कोपरगाव केव्हा आले आणि केव्हा नाही हे आम्हाला कळलेच नाही आणि आम्ही त्याच्यात गुंगून गेलो. इतकी ती सुंदर प्रकारे सांगते आणि तिची भक्ती पण आगाध आहे. हॅपी बर्थडे पुष्पा. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे डिअर काकी. तुमच्यासाठी एक खास कविता. काकी. काकी म्हणजे प्रेमाचा झरा, काकी म्हणजे गार रान वारा, काकी म्हणजे भरपूर गप्पा, काकी म्हणजे शिस्त आणि नेटनेटकेपणा, काकी म्हणजे चांगुलपणा, काकी म्हणजे मार्गदर्शन, काकी म्हणजे मनोमिलन, काकी म्हणजे पाहुणचार, काकी म्हणजे शुद्ध विचार, काकी म्हणजे अध्यात्म, काकी म्हणजे सुगरण, काकी म्हणजे नेहमी थोरा मोठ्यांचे स्मरण,
म्हणून म्हणते साईबाबा त्यांना दीर्घ आयुष्य दे, सतत त्यांची छाया मला मिळू दे, त्यांचे आयुष्य असे अनेक अनेक वाढदिवस येऊ दे. वन्स अगेन मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे डिअर काकी. नमस्कार काकी, वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. परमेश्वर तुम्हाला दीर्घायुष्य व निरामय स्वास्थ्य देवो ही साईचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे. विश यू मॅनी मॅनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे आजी. विश यू मॅनी मॅनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मामी. मामींबद्दल बोलायचं तर कुठून सुरू करू? मामींबद्दल तर लग्न झालं तेव्हापासून मनोज आणि मी, मामींमुळेच मनोजची एक ओळख झाली, मामींचा भाऊ म्हणून. मामींनी कधी मनोजमध्ये आणि माझ्यामध्ये कधी फरक समजला नाही. लहान भावासारखं म्हणा, मुलासारखं म्हणा, त्यांनी मला पण तसंच ठेवलं. अजून मला एक गोष्ट सांगायची म्हणजे मामींनी बिचाराचे कार्य म्हणून आपले एक ॲडव्होकेट होते, त्याचं विचाराचं भांडंच फोडलं. बिचाराच्या घरात भांडणं लावून दिले. त्यानंतर त्याच्या बायकोला कळालं की त्याच माणसाचं दुसरं पण त्याने लग्न केलं असेल. असं बऱ्याच काही गोष्टी आहेत म्हणजे आत्ता सांगणं ते फारच कठीण आहे. कधी आपण असं एकत्र जमलो ना तेव्हा आपण हा विषय काढू, कोणाविषयी काय बोलायचं. तर थोडक्यात सांगायचं पण मामींनी माझ्या लग्नाच्या वेळेस पण खूप साथ दिली. तर मामींना मी सांगितलं की पूजाविषयी, मामी लगेच बघायला पण आल्या. मग मम्मीला पण त्यांनी सांगितलं सर्व गोष्टी. म्हणजे सर्वात मोठा हात असेल माझ्या लग्नात तर आहे मामींचा. थँक्यू मामी. आणि अजून काही गोष्टी सांगायच्या म्हणजे मामींचं सर्वात मोठं दुःख म्हणजे काय तो कोणाला माहिती नसेल, मी सांगतो. त्यांना अजूनपर्यंत चांगली कामवाली मिळाली नाही. एवढ्या वर्षापासून ते फक्त कामवाली स्वतः आहेत, पण त्यांना चांगली कामवाली अजून पण मिळाली नाही. हे सर्वात मोठं दुःख आहे. बाकी मामींकडे सगळ्या गोष्टी आहेत. साईबाबांचे आशीर्वाद आहेत. असेच आशीर्वाद लाभो आपल्या सर्वांना पण. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. विश यू मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे मामी वंस अगेन. हाय, नमस्ते मामी. विश यू मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे. आपके बारे में, मेमोरीज़ के बारे में बात किया जाए तो बहुत सारे मेमोरीज़ है. राइट फ्रॉम जब आप मेरे को देखने आए थे उस दिन से लेके आज तक बहुत सारे मेमोरीज़ है. पर मैं शुरुआत करूँगी एक कन्फेशन के साथ. जब आप मेरे को मिलने आए थे तब आपने मेरे को क्वेश्चन किया था कि खाना बनाने आता है क्या, और मैंने भी बोल दिया हाँ आता है. तो सबसे पहले आई वांट टू से यू सॉरी, क्योंकि मैंने उस वक्त आपको झूठ बोला था कि मुझे खाना बनाने नहीं आता था. मैंने धीरे धीरे सीखा. और आपको मेरे को थैंक यू भी बोलना है क्योंकि आपने मेरी बहुत बड़ी हेल्प किया आहाना के टाइम पे. राइट फ्रॉम फाइंडिंग अ गुड डॉक्टर, डॉक्टर से मेरे लिए बात करना, मेरे को कन्विंस करना. सो आई वांट टू थैंक यू वेरी मच. हैव अ नाइस डे मामी. बाय. हॅपी बर्थडे मामी. हॅपी बर्थडे मामी. आज मामींचा वाढदिवस. तर मामींचा आज वाढदिवस म्हटलं की दरवर्षी मामींचा वाढदिवस आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करत असतो. म्हणजे मामींचा वाढदिवस असेल, मामांचा असेल, कोणाचं असलं की मामींकडे वाढदिवस म्हटलं की त्या दिवशी म्हणजे पूर्ण एक पार्टीसारखंच हे राहायचं. पण आता लॉकडाऊनच्या काळामुळे मामी तिकडे कोणी एकत्र येऊ शकत नाही. त्यामुळे मामींनी आज जो आपण व्हिडिओद्वारे वाढदिवसांचा आपण सगळ्यांनी सेलिब्रेट करतोय. आणि मामींचं सांगायचं झालं तर असं आहे की मामी ह्या म्हणजे असं आमचं मामींचं नातं हे मामीसारखं नव्हतंच कधी. मामी हे कधी मोठ्या बहिणीसारखेच आमचे होते. म्हणजे मामींना जर कधी सांगायचं असेल आम्हाला काय हट्ट पुरवायचं असेल मामांकडे तर मामांकडे मागता यायचं आणि आम्ही घाबरायचो लहानपणी. तर मग आम्ही सांगायचो मामी सांगा मामाने आणायला, मामांना सांगतो आम्ही फटाके आणायची. गाडी कधी पाहिजे असेल आम्हाला मामी सांगा मामांना गाडी. म्हणजे एक असं हक्काने आणि हट्टाने एकदम मामींकडे आम्ही ती गोष्टी मागायचो. आणि मामी पण तशा पुरवायच्या. आणि मामी आमच्यासाठी भांडायचे सुद्धा मामांकडे, नाही द्यावं मुलांना हे. म्हणजे असं एवढं नातं होतं. आणि मामीचा एक स्वभाव म्हणजे एक वेगळाच होता असं याच्याने. मामी म्हणजे मामी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मामी यांच्या आहेत, आम्ही त्यांच्या भाचे सुना. तरी सुद्धा मामींनी
मामींशी आमचं एवढं हक्काचं नातं आहे. त्यांनी आम्हाला काही खूप गोष्टी त्यांच्याकडून आम्हाला शिकायला पण मिळाल्या. माझ्यासोबत घडलेला मी एक प्रसंग सांगते. ज्यावेळेस मी प्रेग्नेंट होती, माझ्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम झाला आणि मामींनी सहज मला विचारलं की सांग प्रतिभा, तुला काय खायचंय, तुझ्या मनात कसली इच्छा आहे, कुठला पदार्थ तुला खायचा आहे. तर मी सहज म्हणून मामींना सांगितलं की नाही मामी, मला, आम्ही नाशिकला होतो तेव्हा, मला गुलाबजाम आणि सटाण्याचे पेढे खायची फार इच्छा झालेली आहे. तर दुसऱ्या दिवशी आम्हाला सकाळी मामींकडे जायचं होतं. जेव्हा मी त्यांच्या घरी गेलो आम्ही, त्यावेळेस त्यांनी सटाण्याचे पेढे रॅप करून, गिफ्ट पेपर मध्ये रॅप करून माझ्या हातात दिलं. ते माझ्यासाठी एक मोठं सरप्राईज होतं. असं मला वाटलंही नव्हतं की मी सांगेल, आणि मामींनी मला लगेच ती माझी इच्छा पूर्ण केली. अशा हा एक माझा अविस्मरणीय. यश आणि विहान कडून तुम्हाला हॅपी बर्थडे आजी. सर्वप्रथम काकींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. काकींबद्दल बोलायचे असे खूप काही आहे. आमच्या काकी खूप प्रेमळ, मनमिळाऊ, पॉझिटिव्ह आहेत. काकींच्या मनात कधीच दुसऱ्यांबद्दल द्वेष, मत्सर, अहंभाव येत नाही. काकी कायम दुसऱ्यांबद्दल सकारात्मक विचार करता आणि दुसऱ्यांना कायम पॉझिटिव्ह गोष्टी सांगता. अजून काकींबद्दल सांगायचे तर काकी जरी उच्च पदवीधर नसल्या तरी ते कुठल्याही अधिकाऱ्यापेक्षा कमी नाही. ह्या सर्व गोष्टींमध्ये खूप हुशार आणि निपुण आहे. काकी जेथे जातील तेथे त्यांचे काम लगेच होते. त्याचे कारण त्यांचा पॉझिटिव्ह विचार, दुसऱ्यांबद्दल आपुलकी आणि प्रेम. काकी असेच शेवटपर्यंत प्रेमळ, मनमिळावू राहावे, तसेच त्यांचे आरोग्य सदा उत्तम राहावे, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो, ह्या साईचरणी प्रार्थना. परत एकदा काकींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी काकींसाठी एक गाणं डेडिकेट करू इच्छितो. तुम जियो हजारों साल साल दिन हो 50,000. तुम जियो हजारों साल साल दिन हो 50,000. काकी, परत एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आदरणीय काकी, आज तुमचा वाढदिवस. सर्वप्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. काकीने नेहमी मला लेखाप्रमाणेच प्रेम दिलं. माझे करिअर रिलेटेड गोष्टी असू द्यात की एज्युकेशन असू द्यात, सर्व गोष्टींना काकींना खूप सारे एक्साइटमेंट असत. काकींना नेहमी वाटायचं की यांनी खूप सारे अचिव्हमेंट्स कराव्या, सगळ्या गोष्टीत हा सक्सेसफुल राहावा, आणि काकींचा त्या बाबतीत मला खूप सारा सपोर्ट असायचा. थँक्यू काकी फॉर दॅट. मला आजही आठवतं, आई जेव्हा जेव्हा आम्हाला सांगायची की आज काकी येणार, एक वेगळीच एक्साइटमेंट असायची की आज काकी येणार, आम्ही खूप साऱ्या गप्पा मारणार, नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळणार, नवीन नवीन गोष्टी काकी आम्हाला सांगणार. त्या प्रवासातल्या गोष्टी असू द्यात की बाकी साऱ्या गोष्टी असू देत, काकी खूप साऱ्या गप्पा मारायच्या. आणि एक वेगळ्या प्रकारे काकी आम्हाला एक ते आपण म्हणतो ना, तो सपोर्ट, ते प्रोत्साहन, ते खूप ऑसम असायचं. काकींकडनं खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्यातल्या प्रामुख्याने मी 2 गोष्टी सांगेल, त्या म्हणजे टाइम मॅनेजमेंट आणि प्रेझेंटेशन स्किल्स. ह्या काकींकडे एकदम ऑसम आहेत. या गोष्टी मी खूप साऱ्या शिकलोय आणि या गोष्टींचा मी प्रॅक्टिकली माझ्या लाईफमध्ये उपयोग केला आहे. काकींकडे अजून एक नॅचरल स्किल आहे, ती म्हणजे त्या खूप उत्तम इंटेरियर डिझायनर आहे. काकींचं तुम्ही घर बघाल, रो हाऊस बघाल, हे काकींनी स्वतःच्या डिझाईन्स इम्प्लिमेंट केला आहे. आणि हॅट्स ऑफ फॉर दॅट काकी, खूपच सुंदर आहे. मी मनीषाला नेहमी सांगतो, तू आता नवीन आली आहे घरात, तू काकींचं घर बघ, त्यांनी खूप उत्तमरित्या डिझाईन केलंय. अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या मी काकींबद्दल सांगू शकतो. काकी, तुम्ही सगळ्या याच्यात ऑलराऊंडर आहात आणि थँक्यू. तुमचा खूप सारा सपोर्ट आम्हाला लाभला. थँक्यू सो मच. पुनश्च तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. एन्जॉय युअर डे. मी साईचरणी प्रार्थना करतो की पुढील आयुष्य तुमचं उत्तम जावो, हसत जावो, सर्व गोष्टी तुमच्या मनातल्या पूर्ण होत. थँक्यू सो मच.
अरे तुम्ही दांडिया काय खेळताय? मी तर रेडी पण झाली. आपल्या नाशिकच्या आजींचा बर्थडे आहे. अरे हो की, चला 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 आपल्याला जायचं नाशिकला. अगं पण लॉकडाऊन मध्ये कसं जाणार? ठीक आहे, आपण इथूनच विश करू. ओके, हॅपी बर्थडे आजी. हॅपी बर्थडे मामी. हॅपी बर्थडे मामी. आज मामींचा बर्थडे आहे, तर मामींबद्दल काय बोलावं आणि किती बोलावं हे कमीच पडेल. मामींबद्दल मला एक आठवणारी एक अशी गोष्ट आहे की मी लहान असताना मी ठाण्यात असायचो मामींबरोबर. तर रोज मी मामांना बघायचो की मामा पोलीस ड्रेसमध्ये जायचे यायचे. तर मला पण अशी खूप इच्छा होती असं पोलिसांसारखं. तर मला पोलिसाचा ड्रेस खूप आवडायचा. मी मामी एका दिवशी मार्केटमध्ये चाललो होतो, तर मला एक पोलिसाचा ड्रेस दिसला. तर मी तो फक्त बघितला. मामीने काय बघतोय अमोल? मग मी असं बघितलं ड्रेस. मामींच्या ते लगेच लक्षात आलं की मी काय बघितलं असेल. तर संध्याकाळी नेहमीप्रमाणे आम्ही मार्केटमधून घरी गेलो. तर बघतो काय मामीने तो ड्रेस लगेच मला आणलेला होता. की मला एकदम हे झालं की मामीने कसं लगेच समजलं. तर मामींबद्दल म्हणजे असं आहे की मामी लगेच मनातली गोष्ट ओळखून घ्यायचे. मामींनी खूप खूप प्रेम दिलेले. मामींशी माझा सहवास अगदी थोडा दिवसाचा, म्हणजे 2.5 वर्षाचा सहवास. परंतु ज्या दिवशी मी लग्न करून घरी आली तर माझा गृहप्रवेश होता आणि मला टेन्शन की मी या घरात नवी आहे, या घरातल्या लोकांची माझी ओळख नाही, या घरातल्या लोकांच्या नातेवाईकांची माझी ओळख नाही. मी माझ्यासाठी हे सगळे अननोन पर्सन होते. पण जेव्हा माझा गृहप्रवेश झाला तर गृहप्रवेशाच्या वेळेलाच दारातच मामींनी मला अडवलं आणि माझ्या हातात महालक्ष्मीची त्यांनी मूर्ती दिली आणि मला सांगितलं की तुझा आज गृहप्रवेश आहे, तर तू गृहप्रवेश करताना लक्ष्मीच्या पावलांनी घरात प्रवेश कर. तर तो क्षण माझ्यासाठी अगदी अविस्मरणीय क्षण आहे. म्हणजे हे सांगताना सुद्धा माझं अगदी अंगावर काटा येतो ना, त्या प्रकारे होतंय की त्याच वेळेला माझ्या लक्षात आलं की या घरातले सगळेच लोक माझ्यासाठी अननोन नाहीयेत. हे यांच्याशी माझे जन्मानुजन्माचे ऋणानुबंध असल्यासारखे लोक माझे आहेत. त्यामुळे त्या दिवसापासून म्हणजे गृहप्रवेशाच्या दिवसापासूनच मामींशी माझं पुष्पाताई म्हणजे आनंदी उत्साही व्यक्तिमत्व. त्या आयुष्याचा आनंद समरसून घेतात. मग ते जेवण करणे असो, जेवण बनवणे असो, खरेदी करणे असो किंवा लोकांशी गप्पा मारणे असो, मला त्यांचा हा गुण खूप आवडतो. पुष्पाताईंना माझ्यातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी व माझं कुटुंबातर्फे परत एकदा मनपूर्वक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅपी बर्थडे पुष्पाताई. तुम्हाला पुढील आयुष्य आरोग्यदायी, समाधानी, शांततेचे जावो. नावात काय आहे असं म्हणतात, पण काही व्यक्तींच्या नावातच त्यांचं पूर्ण व्यक्तिमत्व दडलेलं असतं. तशातली एक तू. नावाप्रमाणे सदैव अशीच उल्लसित, प्रफुल्लित आणि आनंदी राहा आणि सगळ्यांना मनापासून आनंद देत जा. वाढदिवसाच्या आम्हा सर्वांतर्फे तुला खूप खूप शुभेच्छा. तुम जियो हजारों साल साल के दिनों 50,000. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे पुष्पा. हॅपी बर्थडे पुष्पा. तुझ्या प्रत्येक वाढदिवसागणिक तुला आरोग्यदायी जीवन लाभो ही साईचरणी प्रार्थना. आपल्या आयुष्यात अनेक माणसं येत असतात,
काही माणसं आपल्या आयुष्यात कायमस्वरूपी आपल्या मनात घर करून राहतात. त्यापैकी तू एक. तू नेहमीच नाते जपलेस, नेहमीच प्रेम दिलेस, कधी बहिणी म्हणून, कधी बहीण म्हणून, तर कधी अगदी मैत्रीण म्हणून सुद्धा. प्रत्येक नातं अतिशय मनापासून जपलेस. तू प्रत्येकासाठी साईंजवळ प्रार्थना करतेस, अगदी मनापासून त्यांच्यासाठी प्रार्थना करत असतेस. प्रत्येकाला भरभरून देणे हा तुझा स्थायी स्वभाव. मग तो आशीर्वाद असो, लहान मुलांना दिलेला आशीर्वाद असो, प्रेम असो की गिफ्ट असो, अगदी मनापासनं. आम्ही दोघं जेव्हा जेव्हा तुझ्याकडे जेवायला येतो तेव्हा तू इतके चविष्ट फिशचे, चिकनचे प्रकार करून यांना खाऊ घालत असतेस की हे नेहमी म्हणतात चिकन आणि फिश खावं ते पुष्पाताईंच्या हातचंच. आणि माझ्यासाठी म्हणशील तर अतिशय उत्कृष्ट, माझ्या आवडीचंच, अतिशय सुंदर उसळ असो, मग ते माझं श्रीखंड असो की अगदी सॅलेड, ते सुद्धाच प्रत्येक गोष्ट तू अगदी लक्षात ठेवून करतेस. खूप खरंच अन्नपूर्णा आहेस तू. म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्याच्या हातालाच चव असते, तसं काहीसं तुझ्या बाबतीत आहे. अतिशय सुंदर आणि छान जेव घालण्याची कला तुझ्याकडे आहे. खरंच आम्ही नशीबवान आहोत, तुझ्यासारखी हसरी, प्रेमळ, आनंदी आणि मनमिळाऊ वहिनी आम्हाला मिळाली. तुला वाढदिवसाच्या बद्दल परत एकदा मनापासून शुभेच्छा. हॅपी बर्थडे पुष्पा. पुष्पाताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात 1000 वेळा येवो व प्रत्येक वेळी आम्ही तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहू. तुमचं यापुढील उर्वरित आयुष्य आनंदमय, भरभराटीचे व सर्वात महत्त्वाचे आरोग्यमय जावो हीच साईचरणी प्रार्थना. आज तुमचा वाढदिवस आणि मंगळवार, तुमचा तसा न खाण्याचा वार. आम्हाला मात्र सर्व चालतं, काही हरकत नाही, आपण पार्टी नंतर करू. पुष्पाताई, तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मामी. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. तुमच्याबद्दल किती सांगू आणि काय सांगू हे समजत नाही. ॲक्च्युली मी खूप टाईम तुमच्यासोबत राहिलेली आहे, मला माहिती तुमचं नेचर. कधीच कोणाचा वाईट विचार केला नाही, कधी कोणाला वाईट तुम्ही शिकवलं नाही, नेहमी सगळ्यांना तुमचे चांगलेच विचार दिलेले आहेत. आज देवाची मला जेवढी आवड निर्माण झालेली आहे हे फक्त तुम्हाला बघूनच झालेली आहे. आणि खरंच ती ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि मला आनंद, मी सगळ्यांना सांगते की जे पण सगळे मला म्हणतात की तुला देवाची खूप आवड आहे, असं आहे तसं आहे, पण मी नेहमी सांगते की मी माझ्या लहानपणापासून मी माझ्या मामींना बघत आले आणि माझ्या मामींमुळेच आज जी पण मला देवाची आवड आहे ती फक्त मामींमुळे आहे. आणि मामी माझी अशी आहे की ती कधीच मामी म्हणून त्यांनी कधीच आमच्याशी वागल्या नाही. त्या नेहमी एक जवळची फ्रेंड म्हणूनच वागलेल्या आहेत. आणि आम्हाला काही पण असेल प्रॉब्लेम्स वगैरे तर आम्ही आमच्या आईवडिलांना न सांगता पहिले मामींना सांगितलेलं आहे. आणि मामापेक्षाही जास्त मला ज्या वाटल्या असतील पहिल्यापासून ते म्हणजे मामी. आणि कुठलीही गोष्टीच्या आम्हाला कधीच हे नाही केली आणि की भाच्यांना नेहमी सगळ्यांसाठी केलं. आणि त्या म्हणजे दिवाळी असो किंवा कुठलाही सण असो की आमची मामी, ते दोघी मामी कधीच नाही का त्या माहेरी गेल्या नसतील. नेहमी आमच्यासोबतच त्यांनी नाही का टाईम स्पेंड केला असेल. त्यांना आमच्यासोबत खूप मजा यायची, खूप आवडायचं आणि आम्हालाही त्यांच्यासोबत खूप आवडायचं आणि आजही आवडतं. फक्त आता एवढंच की आता ह्या सगळ्या, आता आमचे लग्न झाले, ह्या गोष्टींमुळे नाही का थोडंसं फक्त की आम्हाला एकत्र यायला जास्त जमत नाही, पण तरी आम्हाला खूप आवडतं त्यांच्यासोबत यायला वगैरे. सो मामी, तुमच्याबद्दल खूप गोष्टी आहेत सांगायला, पण आता बाकीच्यांना पण बोर होऊ नये म्हणून मी जास्त काही सांगत नाही. त्याच्यामुळे सो विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आज आमच्या लाडक्या मामीचा वाढदिवस. सो हॅपी बर्थडे मामी. तुमच्याबद्दल एकच म्हणायचं तर मी म्हणेल, एका वाक्यात उत्तर द्या तर ओम साईराम. आय जस्ट थिंक ऑफ इट. I found the person like you with the very good having faith in Sai Baba and
it is doubled when I see you. Once again, Om Sai Ram and happy birthday to you. पुष्पा, आज तुझा वाढदिवस. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ अ डे. तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. अजून एक पत्र. हे जरासं खासच पत्र आहे, कारण आता माहेरचं झालं, परिवाराचं झालं, सासरचं झालं, सर्वांची पत्र येऊन झाली. पण आता हे जे पत्र आहे ते तुमच्या मित्रपरिवाराचं पत्र आहे. मित्रपरिवार म्हणजे तुम्ही जोडलेली सोन्याची अगदी अनमोल नाती. तुमच्या मैत्रिणी, साहेबांचे काही सहकारी आणि आमच्यासारखे जे तुमचं रक्ताचं नसलेलं पण रक्त बनवणाऱ्याचं गणगोत, त्यांचं हे तुम्हाला आलेलं पत्र. बारी बारी दिन आए, बारी बारी दिल गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. पुष्पाताईंना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. पुष्पाताई आणि माझे नाते, माझी ओळख 30 वर्षापूर्वीची आहे. आमचे नाते मैत्रिणीचे नसून एका सख्या बहिणीसारखे आहे. पुष्पाताई मला इतके भरभरून प्रेम दिले आहे की मला माझ्या आईची सुद्धा आठवण येत नाही. पुष्पाताईंबद्दल बोलण्यात खूप आहे, कारण आमचा इतका जवळचा सहवास आहे की आम्ही एक फॅमिली नसून एक रिलेशन आमचे एकदा घरच्यासारखे आहे. पुष्पाताई, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आमच्या ताई माई अक्कापैकी तुम्ही पुष्पाताई आहात. माई आमच्या औरंगाबादवाल्या आहेत आणि अक्का आमच्या सुमन अक्का आहेत. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांना हा असे वाढदिवस त्यांना कायमचे येत राहो, सुखी राहो, आरोग्यदायी राहो, हीच आमची शुभेच्छा. जय. नमस्कार. आपल्या वडिलांनी ठेवलेले नाव सार्थ करणारी व्यक्ती म्हणजे सर्वांची आवडती सौ पुष्पा वैने. फुलाप्रमाणे सगळ्यांच्या आयुष्यात सुगंधाचा दरवळ व विविध रंगांची बरसात करून त्यांनी सगळ्यांनाच आपलेसे करून घेतलेले आहे. आवीच्या आयुष्यात लक्ष्मीच्या पावलांनी येऊन त्यांनी उभयताचे जीवन सुवर्णमय करून टाकले आहे. पुष्पा वहिनी अत्यंत आनंदी, दयाळू व क्षमाशील वृत्तीच्या आहेत. त्यामुळेच असेल कदाचित देवाने त्यांना आयुष्यात कधीही कशाचीही कमतरता भासू दिलेली नाही. आपल्या आनंदी, मायाळू व प्रेमळ स्वभावाने त्या सगळ्यांना नेहमीच आपलेसे करून घेतात. त्यांच्या बोलक्या, बेधडक व स्पष्ट स्वभावामुळे त्या सर्वत्र सर्वांच्या केंद्रबिंदू ठरतात. त्या केवळ लक्ष्मीच नाहीत तर उत्तम अशा अन्नपूर्णाही आहेत. त्यांच्या हाताला अशी काही चव आहे की त्यांनी बनविलेली कोणतीही डिश खाऊन आत्मा हा तृप्त झालाच पाहिजे. त्या अत्यंत धार्मिक व श्रद्धाळू असून श्री साईबाबा हे त्यांचे आढळ श्रद्धास्थान व दैवत आहे. अशा या हर उन्नरी व्यक्तिमत्वास प्रणाम करून सौ पुष्पा वहिनींना मी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो व त्यांच्या भावी वाटचालीत त्यांच्या मनोकामना पूर्ण होत अशी परमेश्वराजवळ मनपूर्वक प्रार्थना करतो. नमस्कार. हाय पुष्पा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्या नावातच पुष्पा आहे ग. तुला सुंदर, आकर्षक व मोह गोष्टींची खूपच आवड आहे. पुष्पा, तू एक अत्यंत दर्दी व दिलखुलास असं व्यक्तिमत्व आहेस. अशी मैत्रीण मला लाभली हे माझं भाग्यच समजते. अशी सखी मला मिळाली, खरंच मी माझे नशीबवान आहेस. तुझी सुंदर दागदागिन्यांची तसंच उंच कपड्या लत्त्यांची आवड व अफाट व अत्यंत उच्च कोटीची आहे. बऱ्याचदा या क्षेत्रातील तज्ज्ञ देखील तुझा सल्ला घेत असतात हे तर मला माहितीच आहे. नेटका संसार उत्तम कसा करावा हे तुझ्यापासूनच शिकावे. घर नीट नेटकं, आकर्षक व स्वच्छ कसे राहील याकडे तुझे विशेष कटाक्ष असतो.
तुझ्या दृष्टीने घर एक मंदिरच. जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने कसा उपभोगायचा ही कला तुझ्यात उपजतच आहे. तुझ्याबद्दल कितीही बोलले तरी कमीच आहे. पुष्पा, तुला आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो. तुझे जीवन उमलत्या फुलाप्रमाणे फुलून जावो व त्याचा सुगंध सगळ्यांच्या जीवनात दरवळत राहो. ह्याच तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. हाय पुष्पा, तुझ्याविषयी सांगताना खूप खूप आनंद होतो आहे, कारण तू माझी लहानपणीची मैत्रीण, बालपणीची. तुझ्याकडनं तर आम्ही फॅशन करायला शिकलो आणि तुला सगळ्या लेटेस्ट अपडेट असायच्या फॅशनच्या, त्यामुळे मला नेहमी तुझी त्याच गोष्टीसाठी बऱ्याचदा खूप आठवण येते. आपण आता एवढ्यातल्या एवढ्यात आपण भेटलो नाही आहे, परंतु तुझी कायम खरंच खूप आठवण येते. तू जशी आनंदी राहतेस ते मोटिवेशन आहे आमच्या दृष्टीने आम्हाला. अगदी कायम तुझं नेहमी सेलिब्रेशन मूडमध्ये असतेस, त्यामुळे छान वाटतं एकदम मस्त. अशीच राहा, एन्जॉय कर लाईफ, जसं तू आधी करत होतीस आत्ता पुढे पण तसंच कंटिन्यू ठेव. वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा तुला. तुझा 50वा वाढदिवस आत्ताच झाला असं वाटतंय. खूप आनंद होते तुझ्याशी बोलताना. खूप साऱ्या शुभेच्छा. प्रिय पुष्पाताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पुष्प म्हणजे फुल, तुम्ही फुलाप्रमाणेच आहात. सगळ्यांना आवडणाऱ्या, सगळ्यांच्या हृदयात स्थान करणाऱ्या. आणि विशेष म्हणजे काय, आमच्या भारतीताई कायम सांगते आमची पुष्पा अशी, आमची पुष्पा खूप गुणी आहे, आमची पुष्पा खूप. त्यांच्यात जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा तुमच्या विषयाशिवाय त्यांचा आमचा विषय संपत नाही. आणि आवडती काकू, आवडती पत्नी, आवडती आई, सगळ्यांसाठी आवडते. आणि माझी आवडती धाकटी बहीण. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. साईबाबा तुम्हाला भरभरून सुख, समृद्धी आणि निरामय आरोग्य देव, अशीच आमच्या माहूरकर कुटुंबाची माहूरच्या देवीला प्रार्थना आहे. आणि पुन्हा तुम्हाला आशीर्वाद देते की तुमचा जो संसार आहे आनंदाने बहरो फुलो. आणि एक तुमच्यासाठी पुष्पाताई, केवळ तुमच्यासाठी पुष्पाताई, अशी मी गुणाची, अशी भाग्यवान, मला ना कशाची, कशाची वान. पुष्पाताईच्या संसारात पुष्पाताईमुळेच आहे त्यांची शान. हॅपी बर्थडे टू यू पुष्पाताई. हॅपी बर्थडे पुष्पाताई. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. येणारं प्रत्येक वर्ष तुमचा सुख, समृद्धी आणि भरभराटीचा जाओ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. गॉड ब्लेस यू. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. असंच छान नेहमी आनंदी राहा, हसतमुख राहा. हॅपी बर्थडे. हाय हाय, कशा आहात? मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आज 3 नोव्हेंबर, आज आमच्या चव्हाण वहिनींचा वाढदिवस. आजच त्यांनी वयाच्या 57 वर्षे पूर्ण केले. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटल्यावर त्यांना गाणे ऐकायला, डान्स करायला आणि निसर्गात फिरायला खूप आवडते. आणि विशेष म्हणजे त्यांना मैत्रिणींसोबत गप्पा मारायला, फिरायला जायला खूप खूप आवडतं. आणि त्यांना काहीही अडचण आली तरी त्या सरळ साईबाबांजवळ मनातल्या गोष्टी सांगत असतात आणि वेळोवेळी साईबाबाही त्यांची मदत करतात. अशा या आमच्या खूप खूप प्रेमळ आणि खूप हर्ष स्वभावाच्या चव्हाण वहिनींना माझ्याकडनं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. मित्रहो, आज 3 नोव्हेंबर 2020. 6 ऋतूंचे 6 सोहळे येते भान हरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. ह्या स्टाईलने आपण जीवन जगणाऱ्या सौ चव्हाण वहिनी यांचा आज वाढदिवस आहे. आनंदात जीवनासाठी तुम्ही निसर्गापासून दूर जायला नको, तर तुम्ही जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही निसर्गाजवळ जायला पाहिजे. आणि याच तत्वावर त्या जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळेल, जेव्हा जेव्हा सुट्टी मिळेल, तेव्हा तेव्हा त्या निसर्ग भ्रमण किंवा निसर्ग सहलीचं आयोजन करून निसर्गाचा पुरेपूर आनंद घेत असतात. या आनंदाला जर श्रद्धेची जोड असेल तर सोन्याहून पिवळं, यानुसार त्या श्री साईबाबा यांच्या भक्त आहेत. जेव्हा त्यांना वेळ असेल तर तेव्हा नेहमीच ते आपल्याला साईबाबांची पूजा, पाठ, होम, हवन करताना आपल्याला दिसून येत असतात. स्वयंपाकाच्या बाबतीत तर विविध पदार्थ बनवण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. त्यासाठी त्यांना आपण अन्नपूर्णा जरी म्हटले तरी ही अतिशक्तीची बाब ठरणार नाही. अशा ह्या विविध गुणसंपन्न निसर्गप्रेमी सौ चव्हाण वहिनींना
माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे वहिनी, 50व्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे वहिनी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अशाच आनंदी राहा. नमस्कार, मी मिसेस वंदना लांडे. आज मी बोलणार आहे चव्हाण वहिनींचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने 2 शब्द बोलणार आहे. चव्हाण वहिनींची आणि माझी 30 वर्षापासूनची जुनी मैत्री आहे. आमचे खूप घरोब्याचे संबंध आहेत. त्यांचा स्वभाव म्हणजे खूप हौशी, उत्साही, नाटक, सिनेमा, साड्या, दागिने, खूप हौस. त्यांना नृत्याची आवड आहे आणि माझे आणि त्यांचे असे संबंध आहेत की जरी आमची भेट होत असली नसली तरी फोनवरती आमचं नेहमी बोलणं होतं. त्या एकदम आस्थेने मुलांची चौकशी करणार, साहेबांची चौकशी करणार. माझा मुलगा यशच्या जन्माच्या वेळेला त्यांनी मला खूप मदत केली. मला एकदम बहिणीप्रमाणे, आईप्रमाणे माझं सगळं केलं त्यांनी. मला दवाखान्यामध्ये घेऊन जाणं, माझी विचारपूस करणं, वहिनी तुम्हाला काय खायचं आहे, वहिनी तुमची काय खायची इच्छा आहे, माझे सगळे डोहाळे पुरवले त्यांनी. अशा वहिनींना खूप बोलण्यासारखं आहे, पण आज मी एवढेच शब्द बोलून थांबते आणि त्यांच्या वाढदिवसाबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांना निरोगी आयुष्य लाभू दे, त्यांची मुख्य म्हणजे गुडघेदुखी थांबू दे. नमस्कार. ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा. तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा. तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया.